ओबीसींच्या आरक्षणासाठी ओबीसी संघटनांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असं सांगत राज्यातल्या ओबीसी संघटनांना सोबत घेत येत्या 26 जुलैपासून आरक्षण बचाव जनयात्रा काढणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली। मुंबईत दादरच्या चैत्यभूमी इथून या यात्रेची सुरुवात होणार असून 8 ऑगस्टच्या आसपास छत्रपती संभाजीनगर इथं या यात्रेची सांगता होईल असंही त्यांनी सांगितलं। ओबीसींचं आरक्षण वाचलं पाहिजे, ओबीसी विद्यार्थ्यांना अनुसूचित जाती जमातींप्रमाणे मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ झाली पाहिजे आणि ओबीसींनाही पदोन्नतीत आरक्षण मिळालं पाहिजे या मागण्या बैठक आणि जाहीर सभेच्या माध्यमातून मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच ओबीसी आरक्षणासंदर्भात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत आपण सर्व पक्षांना पत्र पाठवून ओबीसी आरक्षणाबाबत लिखित भूमिका मांडण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला होता। मात्र अद्यापही वंचित बहुजन आघाडीला सरकारकडून अशा पद्धतीचं कोणतंही पत्र मिळालं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं।